आपलं 5 ऑक्टोबरचा थॉम्सनचा प्लॉट आहे. तर याचं आहे ना फेल काढायचं अजून बाकी आहे. कारण रानात जर फेल जाऊ राहिले तर मग फेल काढायला काही करायचंच काय काम आहे. तर विषय कसा माहिती का, 1 2 3 4 5 6व्या पानावर अशी घड दिसू राहिली. द्राक्ष इंडस्ट्री आणि द्राक्ष शेतीची मुळे ना यंदा लॉकडाऊन झाली. लॉकडाऊन म्हणजे सरासरी ना 15 18 20चा स्कोर आहे बरं का. त्याच्या पुढे ना बऱ्यापैकी घडच दिसते नाही. आणि ज्यांचे 2-4 घडे 2-4चा स्कोर आहे ना ते नाही तर डायरेक्ट आहे ना कोराडीस म्हणजे ज्यांना ना रेमडेसिवीर देऊन आणि वरून पैसा खर्च करून आणि ते घरी नाही आले ना, तशीच परिस्थिती ना. आपण यायला ना वॉरंटीस अल्ट्रा द्या, मिरावीज दिवो द्या, पानं टिकवले आणि एक घड दिसून नाही राहिले द्राक्षाला. बाकी जे ना घरी राहिले ना निवांत, ते ना काहीच टेन्शन घेतलं नाही, जगून राहिले. तशी परिस्थिती ना द्राक्ष शेतीत यंदा झाली. खोटकं खाटकन बारीक काढायमध्ये माल निघाले, पण जाड काढाय ना डायरेक्ट उभ्या राहिल्या. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आज दुपारी घरी आलो तर आपला भाऊबीजेचा दिवस म्हणजे आपल्या बहिणी भाच्या आहे ना सर्व घरी आले होते. पण काय झालं, अवकाळी पावसामुळे आणि द्राक्ष शेतीमुळे ना त्यांच्यासोबत बसायला आणि बोलायला सुद्धा वेळ फार कमी हो. मग दिदी म्हणे आपा यायला ना ब्लॉग मध्ये घेऊन टाका. बहिणीच्या घरी सुद्धा ना द्राक्ष शेती असल्यामुळे ना थांबायला कोणालाच वेळ नाही. आणि त्या म्हणे आम्ही ना आता 2-3 घरी जाऊन येतो जरा वेळी परत. झाडांना तिरंगा कलर दिलेलं झाडं पाहून ते म्हणे मी तुमच्या मळ्यात गेलो होतो मळा सापडीत, पण तुम्ही काही भेट झाली. मग गावात आलो, मग त्यांचे ना धन्यवाद केले. आणि मळ्यात गेलो तर श्यामसन त्यांचं आहे ना ॲलिसनला उडद्यासाठी स्प्रे करायचं काम चालू होतं. मग ॲलिसन आपलं असं बऱ्यापैकी फुटू राहिलं, पण जरा या वर्षी उडद्याने सुद्धा लय त्रास दिला हो. पण मग आता काय स्प्रे करायचं काम अशा पद्धतीने चालू. आपण आज याला ना मेलोडिओ, कॉन्फिडर आणि व्हेज म्हणून असा स्प्रे दिला आणि आपण 2 दिवसात याचा फेल काढून घेणार.